सिंधुदुर्गात दीपक केसरकरांच्या एका वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। नारायण राणे यांचं नाव रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सुचवल्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळणार नसल्याचं इच्छुक उमेदवारांकडून सांगण्यात आलं। असा धक्कादायक दावा माजी मंत्री आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे। खासदारकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्याला धमक्या दिल्याचंही केसरकर म्हणाले। विशेष म्हणजे त्यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित होते। लोकसभेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंतही इच्छुक होते। त्यामुळे केसरकरांचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली। लोकांना सांगितलेलं नाहीये की राणे साहेबांना ज्या वेळेला मी तिकिटासाठी सगळ्यात अगोदर आवाज मी उठवलाच आहे। निलेशजी, मी सगळ्यात अगोदर आवाज उठवला की राणे साहेबांनी खासदारकीला उभं राहावं। तोपर्यंत राणे साहेबांचं ठरलेलं सुद्धा नव्हतं, परंतु जे लोक इतर इच्छुक होते त्यांनी मला शेवटी धमकी दिली। आता माझ्याकडे ते व्हॉट्सअप माझं डिलीट झालं की तुम्ही याच्यानंतर मंत्री असणार नाही कारण तुम्ही राणे साहेबांचं नाव सुचवलं।